कैरीचे आंबट तिखट लोणचे, झटपट होणारे आणि 1-2 वर्ष टिकणारे. लोणच्यासाठी सर्वप्रथम 2 किलो कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून फोडी करून घेतल्या आहेत. नंतर त्याला मीठ आणि हळद लावून 4 ते 5 तासानंतर त्यामधील पाणी पूर्णपणे काढून घ्यायचे आणि 10 ते 12 तास आपल्याला त्या फोडी सुकवून घ्यायच्या आहे, म्हणजे पाण्याचा अंश पूर्णपणे निघून जाईल. तुम्ही लोणच्यामध्ये गोळही घालू शकतात. मागील वर्षी आपण कैरीचे गोड आंबट लोणचे रेसिपी बघितलेली आहे. 2 किलो कैरीसाठी बेडेकरचे 2 पाकिटं घेतलेले आहेत आणि 1.5 वाटी शेंगदाण्याचे तेल कडकडीत गरम करायचे आहे. गॅस बंद केल्यानंतर कोमट झाले की त्यामध्ये मेथी आणि लवंग घालूया, हिंग घालूया. मेथी आणि लवंगमुळे लोणच्याला छानपैकी चव येते. अर्धी वाटी मोहरीची डाळ आणि अर्धी वाटी आपल्याला काश्मीरी मिरची ते तिखट घालायचे आहे. हे दोघं ऑप्शनल आहेत. मला लोणच्याचा सार जास्तीचा हवा होता म्हणून मी घातले आहे. तुम्ही स्किपही करू शकता. मीठ घालूया, मिक्स करून घेऊया. नंतर एका मोठ्या पातेल्यात लोणच्याच्या फोडी घालू. त्यामध्ये मसाला घालूया. थोडा मसाला आपल्याला ठेवायचा आहे. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. बरणीमध्ये भरताना थोडा मसाला, नंतर मीठ, नंतर कैरीच्या फोडी आणि परत मसाला आणि मीठ घालायचे आहे. 4 ते 5 दिवसानंतर छानपैकी तेल येते वरती आणि लोणचे आपले 1-2 वर्षे छान टिकते. तर आपले लोणचे तयार आहेत. तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वादिष्ट खा, आनंदी रहा.